नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनुज पारडे एमपीएससी नेव्हिगेटर फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण बृहमुंबई अधिनियम कायदा 1888 बघत होतो. त्यासंबंधी ऑलरेडी आपण पार्ट 1 बघितला होता आणि पार्ट 2 बनवण्यामध्ये मला थोडा उशीर झाला, त्यासाठी मी सगळ्यांशी क्षमा मागतो. पण यापुढे आपले जे पार्ट आहे या कायद्या रिलेटेड हे कंटिन्युअस बेसिसवर येणार आहे आणि काही दिवसामध्येच आपण हा कायदा पूर्णचे पूर्ण कव्हर करणार आहे. तर अ, तेवढं येणाऱ्या आठवड्याभरात, कदाचित एक आठवड्याभरात आपण हा कायदा पूर्णपणे संपवूयात. आता मी ट्राय करेल की कोणत्याही गॅप न पडता रेग्युलर बेसिसवर तुम्हाला या लेक्चर संबंधी पूर्ण म्हणजे जो कायदा आहे तो पूर्ण समजून सांगू. सो तुम्ही कनेक्टेड आहात. आज आपण महत्त्वपूर्ण व्याख्या बघणार आहे या कायद्यासंबंधी. या कायद्यामध्ये खूप साऱ्या महत्त्वपूर्ण व्याख्या आहेत, तर त्या व्याख्या आज आपण इकडं बघणार आहोत. आणि आणि या रिलेटेड आपण शॉर्ट ट्रिक्स पण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला या रिलेटेड कोणती पीडीएफ असेल ते अनुज पाडे एमपीएससी नेव्हिगेटर या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होतील आणि लेक्चर अपलोडचं काही टायमिंग वगैरे असेल ते पण मी या ठिकाणी तुम्हाला कळवत जाईल. ओके, सो स्टार्ट करूयात. आज आहे ना, मी व्याख्या खूप डिटेलमध्ये तुमच्याने घेणार आहे. आज पहिला दिवस आहे, तर आपण काय करतोय की कशामध्ये कोणती व्याख्या, जे वन लाईनर क्वेश्चन येतं ना, तर कशामध्ये कोणती व्याख्या विचारतात ते आपण बघूयात. आता सगळ्याचे सगळे व्याख्या कलम 3 मध्ये दिलेलं आहे. तर पहिले तर एक लक्षात घ्या की कलम 3 जर विचारलं तर कलम 3 मध्ये काय दिलेलं आहे, व्याख्या दिलेलं आहे. ओके, आता कोणकोणत्या व्याख्या आहे, कशामध्ये काय दिलेलं आहे ते आपण वन बाय वन बघूयात वगैरे. ओके, सो बघा, पहिल्या मध्ये होतं अ मध्ये दिलेलं आहे शहर. कसं काय लक्षात ठेवणार, ए इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा की याच्यामध्ये ए म्हणजे सिटी लक्षात ठेवलंय. आता आपण मुंबई सिटीबद्दल विचार करतोय, तर ए मध्ये काय दिलेलं आहे, ऑलरेडी सिटी दिलेलं आहे. आणि A1 मध्ये काय दिलेलं आहे, A1 मध्ये दिलेलं आहे बृहन मुंबई. कळतं ना, बृहन मुंबई वगैरे दिलेलं आहे A1 मध्ये. आपण म्हणतो ना की आमची मुंबई A1 आहे, आमची मुंबई काय A1 आहे, आमची मुंबई A1 आहे. तुम्हाला काय विचारतात की या कायद्यानुसार बृहन्मुंबई हा शब्द कोणत्या व्याख्येमध्ये किंवा कोणत्या कलमामध्ये दिलाय. मग तुम्हाला ऑप्शनमध्ये देतील अ1 किंवा तुम्हाला देतील अ2. तर आठवलं पाहिजे. ओके, आपण बघितलं होतं की A1 म्हणजे आपली मुंबई काय A1 आहे, आपली मुंबई काय A1 आहे. कळतंय. मग सिटीची डेफिनेशन ए मध्ये दिली, बट आपल्या मुंबईची डेफिनेशन काय दिली, A1 मध्ये दिली. लक्षात राहील, आपली मुंबई बृहमुंबई सिटी A1 आहे, A1 क्लास सिटी आहे, म्हणून त्यावरून लक्षात ठेवा A1 मध्ये बृहमुंबईची डेफिनेशन. ते आपण कोणत्या कायद्यानुसार आहे, 1945 का काय ते बघेल, तर पुढच्या लेक्चरमध्ये मी ते सांगेल सगळं तुम्हाला. फक्त आता माझा फोकस काय की कोणत्या आर्टिकलमध्ये काय दिलं ते तुम्हाला पाठ झालं पाहिजे. बेसिक पाठ करू, स्टेप बाय स्टेप जाऊ. हा कायदा पूर्णचा पूर्ण आपण प्रॉपर पाठांतर करू, त्याची काळजी घेऊ नका. ओके, सो अ मध्ये तुम्हाला सिटी दिलंय आणि A1 मध्ये आपली बृहमुंबई दिलंय. आता अ असतं, अ म्हणजे काय, ए झालं म्हणजे वाढवलेले उपनगर. बघा, आपल्याकडे काय एक सिटी असते, मग कळत आजूबाजूचा एरिया कुठेतरी तिकडे ऍड होत जातो आणि काहीतरी एरिया वाढून जातो. तर ए म्हणजे काहीतरी वाढ झालं ना, ऑलरेडी ए होतं, त्याच्यामध्ये ए ची वाढ झाली, म्हणजे ए होतं आणि ए ची वाढ झाली, किंवा अ होतं आणि अ ची वाढ झाली, म्हणून वाढवलेलं क्षेत्र जर तुम्हाला विचारलं तर वाढवलेलं क्षेत्र तुम्ही काय म्हणणार, ए अ अ अ अ. कळतंय. म्हणजे आता आपण या ठिकाणी 3 डेफिनेशन बघितल्या, त्या 3चे 3 आपल्याला पाठ झाल्या पाहिजे. एक अ बघितली, एक अ अ बघितली आणि एक अ1 बघितली. ओके, याला ए आणि याला A1 म्हटलं. काय काय बघून घ्या आता. अ मध्ये आपण काय बघितलं, शहर बघितलं. ओके, शहर. ए काय वाढवलं, बघा ए होतं त्याच्यामध्ये ए वाढवलं, म्हणजे काय, वाढवलेले उपनगर. ओके, आणि A1 काय, तर आपली बृहन्मुंबई A1 आहे, A1 सिटी आहे, एवढं बघितलं. सो 3 कलम तुम्हाला या ठिकाणी पाठ झाले असणार. ओके, असेच आपण सगळ्या कलम पाठ करू. आता ए टू मध्ये पण काय दिलेलं आहे, ए टू मध्ये उपनगरे दिलेली, उपनगर. 2 म्हणजे सेकंडरी. बघा, 1 म्हणजे मेन असतो कोण पण, आणि आपण म्हणतो ना दुसरा रँक म्हणजे सेकंडरी, म्हणजे उप असतो, उपजिल्हाधिकारी किंवा उप म्हणजे सेकंड. तर A2 मध्ये उपनगर दिले. कळतंय का, उप म्हणजे A2 तुम्हाला काय राहणार, उप. मग A1 काय होता, A1 तर आपला बृहन्मुंबई होता ना, आपली मुंबई बृहन्मुंबई A1 आहे. A2 काय होता, तो उप होता. उप म्हणजे काय, 2 नंबरचा असा जो थोडा सेकंडरी पोझिशनला असतो त्याला A2 म्हणतात. ओके, आणि A3 काय, नागरिकांचे मागासवर्ग. मागासवर्ग म्हणजे आपण A3 मध्ये दिलेलं आहे, या संबंधित तरतूद दिलेलं आहे. आता A3 कसं लक्षात ठेवायचं, बघा, मागासवर्ग बॅकवर्ड क्लास संबंधित तरतूद आहे. 3 लिहिताना बी लिहिलं जातं बघा असं, म्हणजे आपण 3 लिहितो त्याच्यामध्ये बी असं लिहितो ना, तर बी म्हणजे बॅकवर्ड क्लास किंवा मागासवर्गासंबंधी जी तरतूद आहे ते A3 मध्ये दिलेली. कळत आहे. सो वन बाय वन बघा. बघा, ए मध्ये आपल्याला दिलं होतं सीटेक. ओके, त्याच्यानंतर A1 म्हणजे आपली बृहन्मुंबई स्पेशल. ए आपल्याला दिलं होतं की वाढवलेले क्षेत्र, जे अ आणि अ मध्ये आपण वाढवलेलं क्षेत्र होतं ते दिलं होतं. त्याच्यानंतर A2 आपण बघितलं होतं, 2 म्हणजे उपनगर, काहीतरी सेकंडरी आलेलं आहे, तर A2 आपण बघितलं होतं उपनगरमध्ये. त्याच्यानंतर A3 आपण बघितलं, मागासवर्ग, नागरिकांचे मागासवर्ग, बॅकवर्ड क्लास संबंधित तरतूद. ओके, एवढे पाठ झालेले, पाठ होणारच आहे.
है ना, विशेष नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ होणार. ओके. आता तुम्हाला क्वेश्चन असेच आहे ना, की कायद्यानुसार आपला बृहन्मुंबई कायदा 1888 नुसार आपण बृहमुंबईचा उल्लेख कुठं केलेला आहे किंवा उपनगरचा उल्लेख कुठं केला आहे. मग उपनगरमध्ये मग तुम्हाला A2 वाटायला पाहिजे की. ओके. म्हणजे कलम 3च्या 2 मध्ये वगैरे, म्हणजे A2 मध्ये आपण काय केलेलं आहे, आपण उपनगराचा उल्लेख केलेला आहे. किंवा तुम्हाला विचारचे नागरिकांचा मागासवर्ग कुठं उल्लेख केला आहे किंवा बृहन्मुंबई कुठं केला किंवा वाढवलेले क्षेत्र कुठं केलेलं आहे, सगळं आठवलं पाहिजे. ओके. पुढे जाऊयात. आता पुढं म्हणजे महानगरपालिका. हा तर एकदम मेन आर्टिकल आहे ना, ज्या रिलेटेड आपण बघतोय त्या रिलेटेड आहे ते. मग 3B मध्ये काय सांगितलंय, महानगरपालिका. आता कसं काय लक्षात ठेवाल बाबा, आहे ना, आपण मुंबई आज म्हणतो, 1996च्या पूर्वी काय होतं, मुंबईला बंबई म्हणायचे किंवा जुनं नाव आहे, आता आपण 96 नंतर आपण मुंबई म्हणतो, पण आता बंबई म्हणायचे. मग काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी आपण लक्षात ठेवा, B फॉर बंबईची महानगरपालिका. आपली मुंबई आहे पण ब फॉर बंबईची महानगरपालिका लक्षात ठेवला. मग तुम्हाला काय आठवलं पाहिजे की ओके, आपण काय बघितलं होतं, 3B मध्ये काय बघितलं होतं, बंबईची महानगरपालिका म्हणजे मनपाची तरतूद ब मध्ये दिलेली आहे, काय विषय येणार नाही, तुम्हाला ते लक्षात राहील. ओके. सो 3B पण तुमचा क्लिअर होता की नेमकं 3B मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, बंबईची महानगरपालिका. आता बघा 3C म्हणजे पालिका सदस्य. सी फॉर काउन्सिलर लक्षात ठेवा, सी फॉर काउन्सिलर. हे जे सदस्य असतं ना त्याला काउन्सिलर म्हणतात इंग्लिशमध्ये, आपल्याला माहित असेल. तर पालिका सदस्य कसं, सी फॉर काउन्सिलर. लक्षात राहील, सी फॉर काउन्सिलर, पालिका सदस्य, सी फॉर काउन्सिलर, एवढं लक्षात असू दे. तर कळतं मित्रांनो. तर बी म्हणजे बंबईची महानगरपालिका, एकदा आपण नंतर रिव्हिजन घेऊ परत. क म्हणजे पालिका सदस्य, सी फॉर काउन्सिलर, सी फॉर काउन्सिलर, पालिका सदस्य, काउन्सिलर राहणार, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. ओके. त्याच्यानंतर 1 आणि 2 याच्यामध्ये दिलंय. 1 म्हणजे बैठकीमध्ये मत देण्याचा, आणि 2 मध्ये त्यांचा नामनिर्देश. बघा कधी पण लक्षात ठेवा, महापौर आणि उपमहापौर हे नॉमिनेटेड मेंबर होऊ नाही शकत, इलेक्टेड मेंबरच होऊ शकतात. या संबंधित तरतुदी ते आपण बघू पुढे काय काय. आता फक्त सी फॉर काउन्सिलर या लक्षात ठेवा. आणि CC काय, क म्हणजे आयोग आहे. कसं इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, थोडं सोपं पडेल. सी आणि CC. सी फोन कोण होता, काउन्सिलर होता, म्हणजे मेंबर जो होता ना तो होता काउन्सिलर. आणि CC काय, कमिशन आहे. सगळं CC वरूनच येतं ना, बघा ना, हा 1 C, ह्या 2 C. हा C म्हणजे काउन्सिलर, हा CC म्हणजे कमिशनर. जेव्हा कमिशनर आयोग कमिशन संबंधी काय, CC. लक्षात राहील का तुम्हाला, CC. सी फॉर काउन्सिलर, सी फॉर कमिशन. लक्षात आणण्यासारखं सोपं आहे. सो सी फॉर कमिशन किंवा सी फॉर आयोग लक्षात राहायला पाहिजे. ओके. सो आता ABC पर्यंत आपण पुन्हा बघितलंय. आता D आणि E जोडीमध्ये लक्षात ठेवा. D आणि E कसं जोडीमध्ये लक्षात ठेवायचं बघा. D म्हणजे आयुक्त आहे, 54 मध्ये सांगितलं, नंतर आपण डेफिनेशन बघू. D आणि E म्हणजे उपआयुक्त आहे. ओके. ज्याला आपण कमिशनर आणि डेप्युटी कमिशनर म्हणतो. ओके. सो आता आपण D आणि E लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगतो. बघा या ठिकाणी तुम्हाला D दिसतंय, या ठिकाणी तुम्हाला E दिसतंय. ओके. D तसं कलम 54 मध्ये दिलेलं आहे, लक्षात राहिलं तर बघा, आणि हे 55 मध्ये दिलेलं आहे, लक्षात आलं तर बघा. आता D काय माहितीये का, तो आयुक्त संबंधी. D कशा संबंधी, आयुक्त. आणि E काय, उपआयुक्त. एवढं गोष्ट कळत आहे, ही आयुक्त उपायुक्त. तर आहे ना तुमचा आहे ना, D फॉर दीपक नावाचा तुमचा एक मित्र आहे. ओके. दीपक आहे ना, तर तुम्ही म्हणणार की ओके माझा दीपक मित्र आहे, दीपक आयुक्त बनला. ओके. आणि ना तुमची E फॉर ईशा नावाची एक मैत्रीण आहे, ईशा काय बनली, उपायुक्त बनली. कळालं का. म्हणजे दीपक होता, दीपक आयुक्त बनला. D फॉर दीपक, दीपक आयुक्त बनला. म्हणजे D फॉर D, 3D मध्ये काय सांगितलंय, आयुक्ताबद्दल तरतुदी जी 54 मध्ये सांगितलेली. आणि जी ईशा होती ती E मध्ये सांगितलं होती, ईशा 55 होती, आणि ती काय बनली, उपायुक्त बनली. कळतंय का, म्हणजे तुम्हाला सगळंच पाठ होईल. दीपक आयुक्त बनला, ईशा उपायुक्त बनली. D फॉर दीपक येतं जो 54 मध्ये असते, ईशा जी असते ती 55 मध्ये असते, उपायुक्त बनलेली. सो एवढं लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला दीपक पण लक्षात राहील, आयुक्त पण लक्षात राहील, आणि ईशा नावाची मैत्रीण ईशा ठेवा, किंवा तुमची कोणती मैत्रीण असेल तर तिचे नावाने ठेवा, काही पण ठेवू शकता. ओके. त्याच्यानंतर EB म्हणजे पदनिर्देशिक अधिकारी, आणि EA म्हणजे संचालक. आता EA आणि EB असं लक्षात ठेवा, हा झाला EA आणि हा झाला EB. त्यांचे आर्टिकल लक्षात ठेवायचे तर लक्षात ठेवा. EA मध्ये 54 A मध्ये सांगितलंय, आणि EB 351 मध्ये सांगितलंय. कलम. आता EA कोण आहे, तर डायरेक्टर आहे, जो संचालक असतो ना तो संचालक आहे EA मध्ये. ओके. आणि पदनिर्देशित अधिकारी, ज्याला आपण काय तर डेझिग्नेटेड ऑफिसर, पदनिर्देशित अधिकारी किंवा एक डेझिग्नेटेड ऑफिसर, हे पदनिर्देशित अधिकारी हे सांगितलंय EB मध्ये. सो EA आणि EB पण लक्षात ठेवा, राहिलं तर लक्षात ठेवा. पण हे आयुक्त उपायुक्त, दीपक आयुक्त झाला, ईशा उपायुक्त झाली, दीपक 54 मध्ये आहे, उपायुक्त 55 मध्ये, आणि EA EB लक्षात राहिलं तर लक्षात ठेवा.
नाही लागलं तरी ठीक आहे, पण मेन मेन कलम तरी लक्षात ठेवा. ओके. आता आपण पुढचं बघू. बघा, फ मध्ये दिलेलं आहे पोलीस आयुक्त. ओके, आता हे पण महत्वाचं. एफ म्हणजे फ, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा असलं ना. तर फ म्हणजे पोलीस आयुक्त. मग तुम्ही काय सांगू शकतात? फॅन्टॅस्टिक पोलीस, म्हणजे महाराष्ट्राची पोलीस आयुक्त एकदम फॅन्टॅस्टिक आहे किंवा एकदम फेमस आहे, काही पण लक्षात ठेवा. एफ फॉर किंवा फ्रीजर कमिशन लक्षात ठेवा, काही पण लक्षात ठेवा. तुम्हाला काहीतरी एफ वरून लक्षात ठेवा की फॅन्टॅस्टिक पोलीस ऑफिसर आहे किंवा काय, तर त्या रिलेटेड पोलीस आयुक्त आहे. म्हणजे महाराष्ट्राचे पोलीस आयुक्त एकदम फॅन्टॅस्टिक आहे किंवा महाराष्ट्राचे पोलीस आयुक्त एकदम फेमस आहेत. फेमस लक्षात ठेवा. ज्यावरून लक्षात ठेवता येईल ते लक्षात ठेवा. या ट्रिक्स तुम्हाला आता जरी वाटत असल्या काही काम हे नाहीये, पण एक्झाम मध्ये तुम्हाला आठवेल ना, म्हणून सो लक्षात घ्या छोट्या मोठ्या ट्रिक. कारण की एवढा कायदा तुम्ही पाठच नाही करू शकत. तुम्ही कसं काय लक्षात ठेवणार एवढा कायदा विदाउट ट्रिक्स? पॉसिबल नाही. आणि मग कसं काय बनवणार नेमोनिक्स? सो बघा, त्याच्यानंतर ग म्हणजे शिक्षण अधिकारी. ग ग म्हणजे एज्युकेशन ऑफिसर. आपल्याला असं आपण स्कूलमध्ये जातो तर आपल्याला नाही शिकवलं जातं ग ग घ, त्याच्यानंतर म. तर ग म्हणजे शिक्षण होतं ना, ग पासून शिक्षण चालू होतं, तर एज्युकेशनचे रिलेटेड होतं. का ग म्हणजे काय लिहायचं? ग फॉर शिक्षण, एज्युकेशन संबंधी आपल्याला ग वरून शिकवलं जायचं, ते एज्युकेशन. मग तुम्हाला म्हणतील की शिक्षण अधिकारी कशामध्ये मेन्शन आहे? तर 3G किंवा तुम्ही काय म्हणता 3 आणि ग मध्ये मेन्शन आहे, म्हणजे 3G मध्ये शिक्षण अधिकारी संबंधित तरतुदी. त्याच्यानंतर ह म्हणजे निवडणूक. हे पण महत्वाचं आहे. हे तर सगळ्यात महत्वाचं आहे. ह म्हणजे इलेक्शन. एच म्हणजे काय? इलेक्शन. इलेक्शन संबंधित तरतूद एच मध्ये आहे. आता एच कसं लक्षात ठेवू शकता तसं लक्षात ठेवा. एच म्हणजे इलेक्शन आहे आपलं. तर ते काही तुम्हाला पण ट्रिक सांगितली समजली ना, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, असेल तर म्हणजे बाकीचे पण काय ट्रिक बनवू शकत असेल तर करेल. तर एच फॉर इलेक्शन वगैरे एवढं लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आय म्हणजे विधानसभा मतदारसंघ. कसं काय लक्षात ठेवाल? आय आणि जेल एक जोडीमध्ये लक्षात ठेवा. बघा, आय म्हणजे मी असतं ना, आय म्हणजे मी असतं ना, तर माझा विधानसभा मतदारसंघ असं लक्षात ठेवा. आय म्हणजे मी, सो माझा विधानसभा मतदारसंघ. आय म्हणजे हा माझा विधानसभा मतदारसंघ. आणि जे म्हणजे काय? तर विधानसभा मतदार यादी. म्हणजे काय? मतदार यादी. कळतंय? मग जे कसं लक्षात ठेवा? जुनी मतदार यादी. ओके, जुनी मतदार. जे फॉर जुनी मतदार यादी. आणि आय फॉर माझं इलेक्शन मतदारसंघ. म्हणजे आय मध्ये माझं इलेक्शन मतदारसंघ आणि जे फॉर जुनी मतदार यादी. आय म्हणजे माझं इलेक्शन मतदारसंघ, जे मध्ये जुनी मतदार यादी. याच्यावर लक्षात होऊ शकतं. जुनी मतदार यादी आहे, काय की ते रिवाईज नाही केली असल्यामुळे थोडी जुनी झाली आहे. पण आय म्हणजे माझा मतदारसंघ. तर आय आणि जे पण तुम्हाला त्यामुळे लक्षात राहील. ओके. त्याच्यानंतर के. आता के ए आणि के बी. के पहिले बघा, के म्हणजे लायसन्सदार नळ कारागीर किंवा लायसन्सदार सर्वेक्षक. म्हणजे अनुक्रमे कोण आहे म्हणजे एक लायसन्स मध्ये आहे. लायसन्सदार नळ नळ कामगार कोण असेल किंवा लायसन्सदार सर्वेक्षण कोण असेल, ते के के आहे. के के मेनन लक्षात ठेवा, काही पण लक्षात ठेवा. जे काय करताय लायसन्सदार एक नल कामगार म्हणून किंवा संरक्षण म्हणून के के मेनन आले किंवा के के आले, एवढं लक्षात ठेवा के वरून. जे म्हणजे काय आपण बघितलं होतं? जे म्हणजे मतदार यादी बघितले होते. त्याच्या एडमध्ये मी तुम्हाला सगळंच रिव्हिजन घेतो एकदा, पण आता तरी एवढं बघत चाल. ओके. के मध्ये मतदार यादी आपण एवढं बघितलंय. ओके. सो बघत चला, आपल्याला आहे ना कायदा काय सांगतोय, कायदा 1888. त्याच्यामध्ये कलम 3 मध्ये सगळ्याच्या सगळ्या व्याख्या आपल्याला विचारता बऱ्यापैकी. सो आपण व्याख्या बघतोय. मग त्याच्यानंतर आपण प्राधिकारी बघणार आहे. हे आपण पूर्ण सिक्वेन्स आहे जो आयोगाने आपल्याला सिलेबस दिला त्याला आपण फॉलो करणार आहे. मग कलम 4 मध्ये प्राधिकारी, मग 5 मध्ये त्याच्या संबंधी रचना वगैरेची, 6 ते 34 मध्ये निवडणूक, सगळे आपण जे कलम आहे आयोगाने मेन्शन केलेले तेवढे सगळे आपण बघू. आता बघा, के ए एक आहे आणि के बी आहे. बघा कसं लक्षात ठेवा, तुम्ही ना एखादी कॅब मागवली. कॅब असतं ना, फक्त कॅब CAB असतं. आपली कॅब KAB आहे कॅब. ओके. कॅब मागवतं ना आपण, म्हणतो आपल्याला कुठेतरी जायचं असतं, तर आपण काय करतो? कॅब मागवली. तर KAB आपण कॅब मागवली. तर कॅबमध्ये जे के होतं ना, ते शेड्यूल कास्ट संबंधी होतं. आणि KB जे होतं ना, ते शेड्यूल ट्राईब संबंधी. म्हणजे के मध्ये अनुसूचित जाती म्हणजे कोण? जे भारतीय राज्य घटनेच्या 341 मध्ये मेन्शन आहे. तर KAB कॅब मागवली. KA फॉर अनुसूचित जाती, KB फॉर ST. आर्टिकल 341 मध्ये जे सांगितलंय ते आपल्याला अनुसूचित जाती संबंधी, आणि आर्टिकल 342 भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जनजाती संबंधी बोललं आहे. सो कॅब वरून लक्षात ठेवा. कॅब वरून तुम्ही काही लक्षात ठेवता आले, कारण की यावर क्वेश्चन येऊ शकतो. अनुसूचित जाती काय महत्वाचे आहे. आपल्याकडे प्रोव्हिजन असते तर घटनेमध्ये प्रोव्हिजन पण विचारतील. 341 मध्ये कशाबद्दल आहे? शेड्यूल कास्ट बद्दल तरतूद आहे. 342 मध्ये कशा संबंधित तरतूद आहे? शेड्यूल ट्राईब बद्दल तरतूद आहे. कसं होता? तर के ए इकडं होता आणि KB इकडं होता. KA या ठिकाणी होता, KB या ठिकाणी होता. आता आपण फक्त काय करतोय? थोडं कायद्याचा बेसिक जाणून घेतो.
त्याच्यानंतर ल ल फॉर लघुवाद न्यायालय, ल फॉर लघुवाद न्यायालय, ल फॉर लघुवाद न्यायालय, ज्याला स्मॉल कॉज कोर्ट म्हणतो ना, स्मॉल कॉज कोर्ट, ते ल फॉर लघुवाद न्यायालय लक्षात ठेवा. त्याच्यानंतर LA राज्य निवडणूक आयोग. आता हे पण लक्षात असू द्या, राज्य निवडणूक आयोग, कारण की स्टेट इलेक्शन कमिशन जे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पण मेन्शन आहे. तुम्हाला माहिती आहे भारतीय राज्यघटनेच्या 243K मध्ये राज्य निवडणूक आयोग मेन्शन आहे. तर राज्य निवडणूक आयोग LA लक्षात ठेवा. LA इज राज्य निवडणूक आयोग. कसं काय लक्षात ठेवता? LA फॉर राज्य निवडणूक आयोग वगैरे हे माहीत असलं पाहिजे, कारण की राज्य निवडणूक आयोगावर तुम्हाला विचारू शकता की आर्टिकल काय. तर आर्टिकल LA इज राज्य निवडणूक आयोगासंबंधी आहे, एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर M काय? M आहे M फॉर मालक, मी मालक, मालक M फॉर मालक आहे. जसं ल होता तसं म होता. ओके, ल फॉर का होता? लघुवाद न्यायालय होता, लघुवाद न्यायालय. म काय आहे? मालक आहे वगैरे, म काय? मालक आहे, लघुवाद न्यायालय. तर काय सांगतील की या कायद्यानुसार 3L मध्ये कशा संबंधित तरतूद आहे. तर तुम्हाला आठवलं पाहिजे, ओके 3L मध्ये लघुवाद न्यायालय संबंधित तरतूद आहे. किंवा म मध्ये कशा संबंधी आहे? तर म संबंधी मालक आहे. मग मालक कोण असणार आहे, कसं असणार आहे, त्या सगळ्या संबंधित तरतूद म मध्ये दिलेली आहे. सो ल फॉर लघुवाद न्यायालय लक्षात ठेवा, ल फॉर लघुवाद न्यायालय, आणि म फॉर मालक, ल फॉर लघुवाद न्यायालय, म फॉर मालक लक्षात राहणार. नंतर आपण डेपमध्ये बघू त्याला काय होतं. त्याच्यानंतर ओ फॉर सार्वजनिक कर्ज रोखे महत्वाचं आहे. कर्ज रोखे, ओ फॉर गव्हर्नमेंट बॉन्ड्स जे असतं ना, सार्वजनिक कर्ज रोखे, त्या संबंधी आहे ओ फॉर कर्ज म्हणजे सार्वजनिक कर्ज रोखे. त्याच्यानंतर प फॉर कर असतो बघा, प फॉर पैसा, याद राखू, पैसाच पैसा आपण म्हणतो ना. तर प फॉर पैसा म्हणजे कर येणार आहे. पुढे जाऊन तुम्हाला ना प पण भेटणार आहे. प मध्ये तुम्हाला फायनान्स कमिशन किंवा वित्त आयोग पण भेटेल. वित्त आयोग पण पैशा संबंधी आहे, तर प वरून ते लक्षात राहू शकतं. कळतंय का? म्हणजे प फॉर कर दिसतंय आणि प फॉर फायनान्स कमिशन आहे. प फॉर पैशावरून लक्षात ठेवा, प मध्ये पैसा असतो म्हणजे टॅक्स असतो, टॅक्स तो पैसा भेटतो. तर प म्हणजे काय? टॅक्स आहे. पैसा म्हणजे काय? टॅक्स आहे. आणि प पुढे जाऊन येणार आहे ते म्हणजे काय? आपला वित्त आयोग आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये वित्त आयोग कशामध्ये सांगितलंय? 243I मध्ये सांगितलंय. सो प म्हणजे पैसा म्हणजे वित्त आयोग, आणि प म्हणजे टॅक्सचा पैसा. सो प पण लक्षात राहील. त्याच्यानंतर प आणि प बी, आता एवढं काही इम्पॉर्टंट आहे का नाही, पण PA म्हणजे वस्तू आणि Q म्हणजे वाहन. ओके, लक्षात राहिलं तर ठीक आहे. बघा, PA म्हणजे वस्तू, PA ची कोणती तरी वस्तू, आणि Q म्हणजे काय? वाहन वगैरे असं काहीतरी आहे. ओके. R फॉर जमीन. आता R फॉर जमीन म्हणजे मग राव साहेबांची जमीन किंवा काहीतरी, तुम्ही आता राव बहादूर होते ना, राव बहादूर, किंवा काहीतरी ट्रिक करताना R नावाचं कोणतरी तुमच्या गावामध्ये व्यक्तिमत्व असेल, रोहित असेल, किंवा रोहितची जमीन लक्षात ठेवा ना, सोपं करायचं असेल, किंवा राजेश असेल त्यांची जमीन वगैरे. तुम्हाला आठवेल एक्झाम मध्ये, तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला विचारते की जमीन संबंधी कुठं डिफिनेशन दिलंय, तर तुम्हाला ओके, आपण रोहितची जमीन बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण दीपक हा आयुक्त झाला, आपण बघितलं होतं. तर दीपक 54 मध्ये आपण काहीतरी बघितलं होतं की ओके, दीपक काय झाला होता? आपला आयुक्त झाला होता. 55 मध्ये आपण बघितलं होतं ईशा काय झाली होती? आपली उपायुक्त झाली होती. आणि त्याच्यानंतर R मध्ये रोहितची जमीन बघितली होती, म्हणजे रोहित काहीतरी जमीन होता, रोहितच्या जमिनी संबंधी आपण तरतूद बघितली होती. आठवेल का? 1,01% आठवेल. नंतर रिव्हिजन घेतो मी सगळे तुमचे. त्याच्यानंतर ई म्हणजे म्हणजे इमारत. ओके, म्हणजे काय? इमारत वगैरे, एवढं लक्षात ठेवा. इमारत काय आहे त्याच्यानंतर म्हणजे गाळा आहे. ठीक आहे. म्हणजे तात्पुरती इमारत, म्हणजे त्याच्यानंतर आणि हे सगळे इमारत संबंधी आहे. म्हणजे तात्पुरती इमारत आणि म्हणजे इमारत. त्याच्यानंतर म्हणजे जलदाय व्यवस्था, जल वगैरे असतं ना, जल पाणी वगैरे संबंधी, तलाव झरे वगैरे सगळे त्या मध्ये दिलेलं आहे. म्हणजे वगैरे. आणि यू म्हणजे नाली, लक्षात ठेवा. नाली म्हणजे मलप्रवाह वगैरे वाहून येणारी जी असेल सुविधा. तर यू शेपची नाली होती बघा, असं यू शेपची आपल्याकडे ना, आपल्या एरियामध्ये अशी यू शेपची नाली होती, आणि या नालीमधून पाणी व्हायचं, सगळं इकडून यायचं पाणी आणि इकडे जायचं. तर यू आकाराची काय होती? नाली होती आपल्या एरियामध्ये. यू आकाराची एक नाली होती, आणि त्या नालीमधून इकडून पाणी जायचं आणि या ठिकाणी जायचं. ओके. पुढे जाऊन एक डब्ल्यू पण येणार आहे. डब्ल्यू सडकसाठी येतं बघा, सडक. आपल्याकडे डब्ल्यू आकाराचा काय? सडक आहे. तर डब्ल्यू आकाराची सडक आहे. सडक विचारलं तर कोणता शेप आहे? डब्ल्यू आकाराचा. नाली विचारली तर कोणता शेप आहे? यू आकार आहे. तर यू आणि डब्ल्यू विसरू नका, पुढे मी तुम्हाला दाखवतो. यू फॉर नाली. नाली म्हणजे काय? मग तिकडं मलप्रवाह, घन पदार्थ जे वाहून येणारी आहे त्याला नाली असं म्हणतात. ते नालीची डेफिनेशन तिकडे आहे. त्याच्यानंतर व्ही म्हणजे घराची बोळकांडे. व्ही म्हणजे ना व्हेरी व्हेरी स्मॉल एरिया. आपण म्हणतो ना बघा, नाली म्हणून उपयोगात आणलेला जे पण आपल्या असेल दुर्गंधयुक्त पदार्थ ठेवलेले जातात, तिकडे जाण्या येण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी, घाण काढून नेण्यासाठी
नेमलेल्या व्यक्तीला जाऊन नेण्यासाठी बांधलेला एक छोटासा रस्ता एखादा मार्ग असेल तर व्हेरी व्हेरी स्मॉल रस्ता. बघा यू आकाराची आपण नाली बांधली. मग आता काय असतं, दोन घरं समजा खूप जवळ आहे मुंबईमध्ये, मग एकदम हा इकडून जाणार कसं ना, तर या ठिकाणी व्ही आकाराची एकदम आपण काय म्हणणार, छोटासा रस्ता बांधलाय म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल रस्ता. आणि डब्ल्यू मध्ये सडक बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील, युव्ही डब्ल्यू लक्षात राहील, हा यू झाला, हा व्ही झाला, हा डब्ल्यू झाला. यू मध्ये काय होती, यू आकाराची नाली होती ते लक्षात राहील. व्ही मध्ये काय होता, व्हेरी व्हेरी स्मॉल एरिया, की तिकडून जाण्यासाठी घाण कचरा काढून आणण्यासाठी. आणि डब्ल्यू काय होता, डब्ल्यू आपल्याकडे काय होता, डब्ल्यू आकाराचा आपल्याकडे रस्ता होता, सडक होता, एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर एक्स आणि वाय लक्षात ठेवा. एक्स आणि वाय. एक्स जेव्हा तुम्ही बोलतात तर पब्लिक स्ट्रीट, सार्वजनिक सडक जेव्हा बोलाल पब्लिक स्ट्रीट, ते असणार एक्स. आणि प्रायव्हेट रस्ता असेल ना तो वाय असतो. म्हणजे पब्लिक स्ट्रीट असेल, पब्लिक रस्ता असेल तर पब्लिक रस्ता म्हणजे एक्स असेल. आणि प्रायव्हेट रस्ता असेल, प्रायव्हेट सडक असेल तर त्याला वाय. वाय मध्ये डेफिनेशन त्याची दिलेली. तर पब्लिक स्ट्रीट इज एक्स, प्रायव्हेट स्ट्रीट इज वाय. ओके, पब्लिक इज एक्स, एक्स आणि वाय लक्षात ठेवा. एक्स इज फॉर पब्लिक अँड वाय इज फॉर प्रायव्हेट, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर य उद्माच्या जागेवर केर कचरा. ठीक आहे. झ म्हणजे उपद्रव. आता काही काही लोक तुम्हाला लक्षात आहे तर ठीक आहे, पण झ मध्ये उपद्रव या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर हा आता ब आता असं असं चालू आहे. आपण तिकडं बघितलं होतं, तेव्हा काय बघितलं होतं, एक्सटेंडेड एरिया होता, आपण बघितलं ना, वाढवलेलं क्षेत्र होतं. आणि आता इकडं बघा, म्हणजे घातक रोग आहे. म्हणजे काय, कडून कडे घातक रोग, तिकडून कडे घातक रोग, कडे घातक रोग, असं पसरतं एखादा घातक रोग. म्हणजे पटकी किंवा जेव्हा मानवी जीवतीला धोका होऊ शकतो. म्हणजे कडून कडं, कडून कडं, कडून कडं असं पसरणारा घातक रोग म्हणजे काय, आहे. आणि तिकडं पण आपण बघितलं होतं, एक्स्ट्रा एरियामध्ये असंबंधित होती. त्याच्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं आहे फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयर म्हणजे काय, म्हणजे ब टू ब काय आहे, आपलं फायनान्शियल इयर आहे. आपलं फायनान्शियल इयर कसं सांगितलं त्यांनी, 1 एप्रिल पासून चालू होणारं जे असेल ते फायनान्शियल इयर असेल. मग ब ट ब, ब पासून ब पर्यंत फायनान्शियल इयर आहे. या ब पासून चालू होतं आणि त्या ब पर्यंत जातो, याला म्हणतात फायनान्शियल इयर. 1 एप्रिल पासून चालू होणार आहे. क म्हणजे सार्वजनिक सुट्टी. सार्वजनिक सुट्टी जी असेल त्याला सीसी. सीसी म्हणजे आपले पब्लिक हॉलिडे वगैरे आपण बघणार आहे, की म्हणजे आपली सुट्टी. मग ते गॅझेटमध्ये पब्लिश केलेले जे डेट असेल त्यावेळेस सुट्टी जी असेल ते क मध्ये दिलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर ड मध्ये आपल्याला खंड संबंधी दिलेलं आहे. ठीक आहे. ई म्हणजे भटारखाना. हा ई वर येऊ शकतो. ई म्हणजे काय, जिकडं पाव असेल, बिस्किट असेल, मिठाई असेल, ज्या ठिकाणी भाजल्या जाताना ते, म्हणजे बघा ना, कायदा किती ब्रॉड मध्ये सांगितलाय त्यांनी. ई पर्यंत केलाय. ई मध्ये काय सांगितलंय, भटारखाना म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काय करताय, एखादी मिठाई भाजताय किंवा एखादी बिस्किट भाजताय किंवा एखादा पाव भाजताय, ते भाजण्यासाठी ते विकतात, तिकडे ठेवतात वगैरे, ते जे असतं त्याला भटारखाना म्हणतात. ते ई मध्ये होईल. एफ म्हणजे खाद्यगृह. एफ म्हणजे पफ. पफ खाता आपण, तुम्ही पफ खाता किंवा काहीतरी खाता, फ्रँकी खाता. एफ फॉर फ्रँकी लक्षात ठेवा. फ्रँकी, फ्रँकी खाता तर ते खाद्यगृह म्हणजे फ्रँकी. एफ मध्ये लक्षात ठेवा. एफ म्हणजे फ्रँकी. त्याच्यानंतर ग म्हणजे परिवास्तू, प्रिमायसेस जे असेल ग. त्याच्यानंतर ह म्हणजे मिष्ट अन्नाचे दुकान. म्हणजे एच म्हणजे काय, तर गोड पदार्थ जे खाता ना, ते गोड पदार्थाचं दुकान असेल तर एच असेल. गोड पदार्थाचं दुकान असेल एच असेल. आणि एफ म्हणजे इटिंग हाऊस, म्हणजे फ्रँकी जे खाता ना खाद्यगृह, ते फ्रँकी एफ मध्ये होतं. आणि एच म्हणजे होतं गोड, है ना, एकदम गोड गोड खाता ते वगैरे. म्हणजे बाजारमध्ये होतं. ल म्हणजे काय, तर बाजार, लालाचे बाजार, लालाचं मार्केट. एल काहीतरी लक्षात ठेवू शकता, किंवा है ना मार्केट वगैरे असेल ते मार्केट संबंधी लक्षात ठेवू शकता. काहीतरी ट्रिक छोट्या मोठ्या बनवा, आपल्याला कोणाचं असं डिसरिस्पेक्ट करायचं नाही. आपल्याला छोट्या मोठ्या ट्रिक बनवायची जेणेकरून तुम्ही लक्षात ठेवू शकता हा कायदा, तुम्ही एक्झाम मध्ये पास होऊ शकता. ओके. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला कायद्यामध्ये मार्क घ्यावेच लागणार आहे. का, कारण की मराठी असेल, इंग्लिश असेल की जनरल जीके असेल मुंबई संबंधी, त्याबद्दल सोर्सेस आहे, माहीत असतील. पण कायदा असा आहे ना, की जे सगळ्यांसाठी नवीन आहे. ज्यांनी पाठांतर चांगलं केलं तो पास होणार आहे. म्हणून काय करा, की विसरून जा 2-1 महिने. तुम्हाला जर का खरंच आयुष्यामध्ये ऑफिसर बनायचं असेल तर विसरून जा. जेवढ्यांदा तुम्ही रिवाईज करू शकता ते रिवाईज करत राहा. काय पण करा, तुम्ही लिहून रिवाईज करा, तुम्ही परत परत लेक्चर रिवाईज करा. ज्या माध्यमातून रिव्हिजन शक्य आहे तेवढं करा. तुमची स्पर्धा तुमच्याशीच आहे, कोणासोबत स्पर्धा नाही. हे स्पर्धेचं आयुष्य खूप कठीण आहे, है ना. यातून बाहेर पडायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे हार्डवर्क आहे. तुम्हाला वाटत असेल की एवढा मोठा कायदा माझ्याकडून होणार नाही, मी स्किप करतो किंवा थोडाच वाचतो, सिलेक्टेड वाचतो, परंतु तुमचा एक मार्क पण इकडे तिकडे झाला तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडाल. म्हणून कृपया करून मेहनतीला, म्हणजे काय करू नका, मेहनतीच्यासाठी नका करू. जर का तुम्हाला चांगले मोठे अम्बिशन्स आहे तुमच्या लाईफमध्ये तर तेवढ्या मोठ्या मेहनतीसाठी तयार राहा.
नक्कीच तुम्ही कायद्यामध्ये खूप सारे मार्क चांगला आहे. ही जी सिरीज आपण मध्ये बंद केली होती, आता मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा कायदा मी पूर्णपणे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवर घेणार आहे. सो तुम्ही कनेक्टेड राहा, आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मी त्या रिलेटेड जे पण ॲड असेल किंवा टायमिंग असेल ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकेल. सो या कायद्याची जबाबदारी मी घेतो की मी तुम्हाला हा कायदा माझ्याकडून जेवढा बेस्ट ऑफ बेस्ट होईल तेवढा देईल तुम्हाला. फक्त तेवढी मेहनत तुमची की तुम्ही नोट डाऊन करताय स्वतःचे पॉईंट, तुम्ही तुमच्या स्वतःचे ट्रिक्स बनवा. बघा माझ्या क्षमतेनुसार मला काही ट्रिक्स बनताय मी देतोय. तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला काही ट्रिक्स जमत असतील तुम्ही पण बनवा. पण नक्कीच तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे. ओके, सो आपण कंटिन्यू करूया. ल म्हणजे काय? तर ल म्हणजे लालाचे बाजार किंवा ल म्हणजे मार्केट, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्हणजे बृहमुंबई वीज पुरवठा आणि परिवहन उपक्रम. म्हणजे मम्मीला सांगतात, तुम्ही मम्मीला काय सांगतात की मला काय करायचंय की जी बृहमुंबईमध्ये इलेक्ट्रिसिटी आणि जे परिवहन बेस्टची बस आहे त्यामध्ये फिरायचंय. म्हणजे बृहमुंबईमध्ये जी इलेक्ट्रिसिटी असते किंवा बृहमुंबईमध्ये जी बेस्टची गाडी असते ना आपण बघतो, त्यामध्ये फिरण्यासंबंधी तुम्ही मम्मीकडे रिक्वेस्ट करताय. तर मम्मीकडे रिक्वेस्ट केली, मम्मी मला फिरायला जायचं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक गाडीमध्ये किंवा बृहमुंबईच्या बसमध्ये, तर मग मी परमिशन देईल नंतर. तर त्यासंबंधी आहे. त्याच्यानंतर म्हणजे व्यवस्थापक आहे. है ना. म्हणजे आपले जनरल मॅनेजर जे असतात त्यासंबंधी तरतुदी कलम 60 मध्ये. ते मध्ये सगळ्यात महत्वाचं ओ माय गॉड, सगळ्यात महत्वाचं प्रभाग समिती, जे 50 स्टेटीमध्ये सांगितलंय. बघा ओ माय गॉड एवढं इम्पॉर्टंट आहे ना की ओ माय गॉड इट इज अ वॉर्ड कमिटी, इट्स वॉर्ड कमिटी, इट्स प्रभाग कमिटी, असं लक्षात ठेवा की एवढं महत्वाचं होतं ओ माय गॉड की याला तर मी विसरू शकत नाही. ओ माय गॉड प्रभाग समिती तर मी विसरू शकत नाही, जे कलम 50 स्टेटीमध्ये दिलेलं आहे. का ओ माय गॉड दॅट इज ओ इज रिलेटेड टू प्रभाग समिती, हे तुम्हाला लक्षात राहील. त्याच्यानंतर पीपी, परत मी तुम्हाला सांगितलं होतं पीपी म्हणजे पैसा संबंधी वित्त आहे. आपण त्याच्याबद्दल बघितला. मध्ये आपण बघितलं होतं टॅक्स संबंधी होता. मी तुम्हाला ते आपण सांगितलं होतं. परत पीपी येणार. तर पीपी म्हणजे काय, म्हणजे काय, तर फायनान्स कमिशन वित्त आहे. यासंबंधी आपलं आर्टिकल 243 आय मध्ये आपले तरतुदी. ओके, ते लक्षात. त्याच्यानंतर क्यू म्हणजे महापौर, हे पण महत्वाचे, कारण की आपण ज्या बीएमसी मध्ये जाणार इकडे महापौरांचं खूप महत्व आहे. सो क्यू मध्ये महापौर आहे. क्यू 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 लक्षात ठेवा, हे महापौर आहे, याला विसरून चालणार नाही. सगळं महत्वाचं आहे. ओ माय गॉड प्रभाग समिती विसरू शकत नाही. पीपी म्हणजे पैसा असेल, म्हणजे फायनान्स कमिशन असेल. क्यू म्हणजे महापौर असेल, क्यू म्हणजे महापौर असेल. आणि टीटी म्हणजे विहित आहे. टीटी म्हणजे विहित आहे, अधिनियमामध्ये करण्यात आलेल्या नियमाद्वारे विहित. ओके, सो टीटी. सो हे 3-4 जे आहे शेवटचे, यांना पण विसरून चालणार नाही तुम्हाला. हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. एक्झाम साठी इक्वली इम्पॉर्टंट या गोष्टी असणार. ओके, सो एकदा तुमची मी रिव्हिजन घेतो, म्हणजे तुम्हाला एक थोडंसं हे लक्षात ठेवायला वगैरे थोडं सोपं पडेल. बघा ना, आपण शॉर्टमध्ये एक 10-5 मिनिटात घेऊ. बी केअरफुल आहे ना, पेशंट राहा आणि ऐकून घ्या. म्हणजे एका ह्याच्यात तुम्हाला सगळं एका ठिकाणी भेटेल. कारण की आपण ते करताना काय केलं, आपण थोडं बघितलंय. सो त्याच्या भेटेल. बघा, आपण ए पासून चालू केलं होतं. सो ए पासूनच जाऊयात आपण चालू करताना. बघा, ए मध्ये आपण काय बघितलं होतं, ए मध्ये आपण बघितलं होतं सिटी. आठवते सिटी वगैरे बद्दल बघितलं होतं सिटी. सो ए मध्ये आपली तरतूद होती सिटी संबंधी. ए मध्ये आपली होती सिटी संबंधी, ज्याला आपण शहर म्हणतो, ज्याला आपण शहर. या सगळ्या डेफिनेशन ए जेव्हा मी म्हणतो ना, एचा अर्थ काय असतं, 3A असतं, म्हणजे 3A असतं. कारण की 3 तर मी सांगितलंय ना की 3 मध्ये सगळं डेफिनेशन दिलंय. तर ए सांगतो याचा अर्थ काय, 3A. ब सांगतो याचा अर्थ काय, 3B. क सांगतो याचा अर्थ काय, 3K. तर ही गडबड करू नका, नाही तर ए लक्षात ठेवाल पण मागचं 3च विसराल तुम्ही. सो अ लक्षात ठेवा. अ मध्ये तरतूद कशा संबंधी आहे, सिटी संबंधी तरतूद आहे, म्हणजे 3A इज अ सिटी. त्याच्यानंतर ए काय होता, ए होता वाढवलेला प्रदेश. आपण बघितलं ना, वाढवलेला प्रदेश म्हणजे पहिला ए जुना एरिया होता, त्याच्यामध्ये ए आपण ऍड केला, ए झाला वाढवलेला प्रदेश. त्याच्यानंतर A1 काय होता, बृहन्मुंबई. आपण बघितलं ना, आपली बृहन्मुंबईची महानगरपालिका A1 आहे, अ1 आहे. तर A1 म्हणजे बृहन्मुंबईची महानगरपालिका. त्याच्यानंतर A2 काय होता, A2 होता उपनगर. उपनगर म्हणजे आपण बघितलं होतं, ज्याला 2 नंबर येतो, सेकंडरी पोझिशन येतो, तो उप होता. तर A2 म्हणजे उपनगर होता. त्याच्यानंतर A3 काय होता, A3 आपण बॅकवर्ड क्लास संबंधी बघितलं होतं, मागासवर्गासंबंधी तरतूद होती. मागासवर्गासंबंधी तुम्हाला सांगितलं बरं, 3 = B लक्षात ठेवा, हे लक्षात राहू शकता. त्याच्यानंतर बी संबंधी, बी म्हणजे काय होतं, महानगरपालिका. ओके, आता कसं लक्षात ठेवलं होतं आपण, आठवतं तुम्हाला, बी वरून मी तुम्हाला सांगितलं होतं बंबईची महानगरपालिका लक्षात ठेवा, है ना. बंबईची 1996 पूर्वी त्याला बंबई म्हणायचे, तर बंबईची महानगरपालिका. त्याच्यानंतर एक सी बघितलं होतं, एक सी बघितलं होतं. सी म्हणजे काउन्सिलर होते, जे मेंबर्स असतात. आणि सी म्हणजे कमिशन होता. ओके, सी म्हणजे कमिशन होता. तो सी आणि सी पण आपण बघितलं होतं.
ते पण लक्षात ठेवा, सी आणि सी सी. त्याच्यानंतर डी आणि ई बघितलं होतं जोडीमध्ये. डी म्हणजे आपला दीपक बघितला होता. दीपक जो काय झालाय आयुक्त झाला, म्हणजे मनपा आयुक्त जो असेल त्या आयुक्त संबंधित तो डी मध्ये दिलेली आहे. कलम 54 काहीतरी होतं. आणि त्याच्यानंतर ईशा होती. ईशा कोण होती आपली, जी उपायुक्त झाली होती आणि उपायुक्त 55 मध्ये होता. डी फॉर दीपक, ई फॉर ईशा, ईशा वगैरे याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर ई ए आणि ई बी पण एक बघितलं होतं. ई ए मध्ये आपल्याकडे संचालक होते, डायरेक्टर, ते ई ए मध्ये होते. आणि ईबी म्हणजे डेझिग्नेटेड ऑफिसर किंवा पदनिर्देशित अधिकारी ईबी मध्ये होते. त्याच्यानंतर एफ एफ बघितलं होतं. एफ आपण बघितलं होतं ना, पोलीस कमिशनर किंवा पोलीस आयुक्त. आपण बोलले होते की पोलीस आयुक्त खूप फेमस आहे आपल्या इकडचे. तर 3F मध्ये पोलीस आयुक्त, म्हणजे 3F मध्ये कशा संबंधित होते, पोलीस आयुक्त संबंधित. तर आपले पोलीस आयुक्त खूप जास्त हे फेमस आहे. त्याच्यानंतर 3 ग मध्ये आपण बघितलं होतं गणित. गणित बघा, किंवा क म्हणजे काय, एज्युकेशन ऑफिसर बघितलं होतं, एज्युकेशन शिक्षण ऑफिसर. तर ग होतं ग. त्याच्यानंतर एच होतं निवडणूक. निवडणूक होतं. एच इलेक्शन होतं. इलेक्शन संबंधी एच होतं. त्याच्यानंतर आय होतं. आय म्हणजे माझं विधानसभा मतदारसंघ, म्हणजे विधानसभा मतदारसंघ म्हणजे आय माझं, आय फॉर माझं विधानसभा मतदारसंघ. आणि जे म्हणजे जुनी मतदार यादी आपण बघितलं होतं. आपण बघितलं होतं ना, जे फॉर जुनी मतदार यादी, जे फॉर जुनी मतदार यादी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण के ए बी कॅप बघितलं होतं. त्याच्यामध्ये के मध्ये शेड्यूल कास्ट बद्दल होतं. आणि जे के बी होतं ते शेड्यूल ट्राईब. इकडं 341, इकडं 342, एवढं आपण बघितलं होतं. सो हे लक्षात राहील, के बी कॅप वगैरे. त्याच्यानंतर एल बघितलं होतं, ल ल फॉर लघुवाद न्यायालय बघितलं होतं. सो लघुवाद न्यायालय पण लक्षात ठेवा. म वगैरे बलक होतं. म मध्ये मालक बघितलं होतं. सो म पण ल फॉर लघुवाद न्यायालय, म फॉर मालक, एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर एल ए बघितलं होतं. एल ए काय होतं, एल ए होतं स्टेट इलेक्शन कमिशन, राज्य निवडणूक आयोग. एल ए काय होतं, राज्य निवडणूक आयोग, त्या संबंधी बघितलं होतं. तर तेही लक्षात असू द्या. ओके. त्याच्यानंतर एक्स, त्याच्यानंतर वाय, त्याच्यानंतर डब्ल्यू, अशा वेगवेगळ्या बघितल्या होत्या. एक्स म्हणजे पब्लिक स्ट्रीट बघितली होती आपण. पब्लिक स्ट्रीट म्हणजे काय, सार्वजनिक सडक जी होती, त्या सार्वजनिक सडक जी होती ती एक्स मध्ये बघितली होती. वाय म्हणजे प्रायव्हेट सडक होती. प्रायव्हेट सडक आपण वाय मध्ये बघितली होती. आणि डब्ल्यू काय बघितलं होतं, डब्ल्यू आपण रस्ता, स्ट्रीट बघितलं होतं, रस्ता. ओके. यू आपण नाली बघितली होती, आपण बघितलं नाली संबंधित तरतूद यू मध्ये होती. व्ही आपण स्मॉल एरिया होता जिकडे जाण्यासाठी जागा नसते, तो व्ही. डब्ल्यू आकाराची आपण स्ट्रीट बघितली होती. डब्ल्यू आकाराचा आपण रस्ता बघितला होता. तर तुम्हाला डब्ल्यू पण लक्षात येईल की डब्ल्यू मध्ये आपण रस्ता वगैरे बघितला होता. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर ए बघितला होता. ए म्हणजे डेंजरस आपला रोग असतो किंवा डेंजरस रोग असतो, डिसीज. ए कडून प्रसार होते बघितलं होतं. त्याच्यानंतर बी खूप महत्वाचं होतं, वित्तीय वर्ष बघितलं होतं. वित्तीय वर्ष 1 एप्रिल पासून चालू होतं. आणि वित्तीय वर्ष आपण बी पासून बी पर्यंत बघितलं होतं वित्तीय वर्ष. त्याच्यानंतर सीसी पब्लिक हॉलिडे बघितलं होतं. सीसी म्हणजे पब्लिक हॉलिडे, त्यासंबंधी जे गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये पब्लिश करतात ते. त्याच्यानंतर ई भटारखाना आपण बघितलं होतं. ई म्हणजे भटारखाना, ज्या ठिकाणी काय होतंय की पाव असेल, बिस्किट असेल किंवा मिठाई असेल जे आपण गरम करतो, त्या भटारखान्यासंबंधी होतं. त्याच्यानंतर एफ बघितलं होतं. एफ फॉर फ्रँकी बघितलं होतं. फ्रँकी खातो, दॅट इज इटिंग हाऊस. इटिंग हाऊस आपण फ्रँकी खातो, तर इटिंग हाऊस बघितलं होतं. त्याच्यानंतर जी बघितलं होतं. जी म्हणजे प्रिमायसेस होता, आजूबाजूचा जो प्रिमायसेस असतो त्यासंबंधी होतं. त्याच्यानंतर मिठाईचे दुकान होतं. म्हणजे म्हणजे वगैरे मिठाईचे दुकान है ना, किंवा हलवाईचे दुकान लक्षात ठेवा. हलवाई वगैरे मिठाई बनवतं ना, तर हलवाईचे दुकान म्हणजे लक्षात ठेवा. हलवाईचे दुकान. हलवाई म्हणजे मिठाईचे दुकान. फॉर हलवाई, हलवाई फॉर मिठाई, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ल बघितलं होतं. ल म्हणजे मार्केट बघितलं होतं आपण, त्यासंबंधी लक्षात ठेवा. म म्हणजे मुंबई. मम्मीकडून तुम्ही परमिशन काय घेताय, इलेक्ट्रिसिटी किंवा बेसच्या गाडीमध्ये फिरण्याची परमिशन घेताय, तर लक्षात ठेवा त्याच्या. त्याच्यानंतर ओ होता. ओ फॉर काय होता, OMG वाढ समिती. वाढ समिती एवढी इम्पॉर्टंट आहे की OMG मी ती विसरू शकत नाही. ओ होता. त्याच्यानंतर पीपी काय होता, फायनान्स कमिशन होता. आपण पहिले प आणि इकडं पीपी बघितलं होतं. प मध्ये आपल्याकडे टॅक्स होता आणि प मध्ये आपल्याकडे फायनान्स कमिशन होता, जो 243 आय मध्ये मेन्शन असतो. त्याच्यानंतर क्यू मध्ये काय होतं, क्यू मध्ये आपले महापौर होते. महापौरचे संबंधी क्यू आणि किती असतं, आर्टिकल 37(1)B असतं. 37(1)B कसं काय लक्षात ठेवा, आपल्या महापौरांनी 37 वर्ष IB मध्ये जॉब केलेला आहे. कसं काय लक्षात ठेवू शकता, क्यू आपल्या महापौरांनी 37 वर्ष कुठे जॉब केलाय, IB मध्ये जॉब केला. आणि क्यू म्हणजे महापौर होते, एवढं लक्षात असू द्या. क्यू महापौर होते, IB मध्ये 37 वर्ष जॉब केला, आर्टिकल लक्षात ठेवायचं असेल तर. आणि शेवटचं टीटी होतं. टीटी म्हणजे प्रिस्क्राईब होतं. ओके. सो महापौर माहित पाहिजे. महापौर क्यू त्यांनी 37 वर्ष IB मध्ये जॉब केला. त्याच्यानंतर
पीपी मध्ये फायनान्स कमिशन, ओ मध्ये ओ माय गॉड वार्ड समिती, त्याच्यानंतर मम्मी सोबत बृहमुंबई संबंधी वीज पुरवठा परिवहन समिती, ल म्हणजे मार्केट असेल, ह म्हणजे हलवाईचं दुकान असेल, स्ट्रीटचं दुकान असेल, त्याच्यानंतर एफ म्हणजे फ्रँकी म्हणजे ईटिंग हाऊस असेल, ई म्हणजे भटारखाना असेल किंवा पब्लिक हॉलिडे सीसी संबंधी असेल, फायनान्शियल इयर बीबी म्हणजे बीबी फायनान्शियल इयर बीबी 1 एप्रिल पासून होणारा, ए म्हणजे डेंजरस डिसीज असेल, ए पासून ए पर्यंत पसरणारा डेंजरस डिसीज ते माहीत पाहिजे. कॅब के कॅब मध्ये एससी एसटी संबंधी माहीत पाहिजे. डब्ल्यू म्हणजे स्ट्रीट, डब्ल्यू आकारचा स्टेट, एक्स म्हणजे पब्लिक स्टेट, वाय म्हणजे प्रायव्हेट स्टेट माहीत पाहिजे. ल फॉर लघुवार न्यायालय, एम फॉर मालक माहीत पाहिजे, म फॉर मालक वगैरे. त्याच्यानंतर आय म्हणजे माझं, आय विधानसभा मतदारसंघ माझं, जे म्हणजे मतदार यादी माहीत पाहिजे. त्याच्यानंतर एज्युकेशन ऑफिसर, गणिताचं एज्युकेशन ऑफिसर. ल फॉर लघुवार न्यायालय माहीत पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर ए वन म्हणजे आमचे बृहन्मुंबई A1 आहे, A1 वगैरे. ए म्हणजे सिटी माहीत पाहिजे. डबल ए म्हणजे वाढवलेले क्षेत्र माहीत पाहिजे. ए म्हणजे वाढवलेले क्षेत्र. त्याच्यानंतर बी फॉर बॅकवर्ड क्लास किंवा मागासवर्ग संबंधी माहीत पाहिजे. सी म्हणजे काउन्सिलर आणि डबल सी म्हणजे कमिशन माहीत पाहिजे. डी म्हणजे दीपक आयुक्त झाला आणि ई म्हणजे ईशा उपायुक्त झाली, एवढं माहीत पाहिजे. आणि एफ फॉर फेमस पोलीस आयुक्त, एवढं माहीत पाहिजे. एवढे कलम तुम्हाला पाठ झाले असणार अशी मी अपेक्षा करतो. आपण आपली कंटिन्यू सिरीज करूया, डेली बेसिसवर आपण व्हिडिओ टाकूया आणि अपेक्षा करूयात की येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये हा कायदा तुम्हाला सगळ्याचा सगळा मी टाकण्याचा ट्राय करतो आणि नंतर तुमचे रिव्हिजनचे डे असेल. सो चांगले ते कायद्याची तयारी करा. कायद्यामध्ये मार्क्स भेटले तर तुम्ही नक्की पास व्हा. ओके, ऑल दी बेस्ट. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा मित्रांनो सबस्क्राईब, आणि बेल आयकन पण दाबायचं असेल तर दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल केव्हा काय नोटिफिकेशन येत आहे. सो थँक्यू सो मच वगैरे. भेटूयात नक्कीच. ऑल द बेस्ट.